औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक 2026 विचारार्थ आणि मंजुरीसाठी सादर. लोकसभेच्या आज संसदीय कामकाजाअंतर्गत केंद्रीय कामगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक 2026 विचारणासाठी आणि मंजुरीसाठी सादर केले आहे. त्यापूर्वी आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी भारत आणि अमेरिका यांच्यातल्या हंगामी व्यापार कराराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येऊ लागल्यानं काळजीवाहू अध्यक्ष कृष्णप्रसाद टेनेटे यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं काळजीवाहू अध्यक्षांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले. आजच्या कामकाजात विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक आणि जनविश्वास विधेयकाची तपासणी करणाऱ्या संयुक्त समित्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्तावही लोकसभेत मांडला जाणार आहे. राज्यसभेतही आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार आहे. लोकलेखा समिती आणि अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीसाठी नवीन सदस्य निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू केली जाणार आहे. दरम्यान भाजपा खासदार संजय जयस्वाल यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 11 फेब्रुवारी रोजी लोकसभेतील केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या असंसदीय टिप्पणी कामकाजातून काढून टाकण्याची लेखी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.